लोक जे जसे मथुर बकासूर असे पब्लिक जमते तशी आपल्या गाडीच्या इथे पब्लिक जमते आणि सगळे बोलायला लागले की आजच्या मैदानाची सगळ्यात टॉप स्पीडला पळणार की हीच गाडी पळणार आहे. जात होतो पूर्ण म्हणजे आपल्या मुंबईचीच नाही घाटावच्या लोकांना पण बैल ओळखत होता का पालेगावचा बादल आहे. आम्हाला हा क्षण लय आनंदाचा आहे. घाटावर आम्हाला एक नवीन चेहरा भेटला तो तुम्हाला पुढच्या नियोजनात समजेल. त्या चेहऱ्यामुळे आम्ही आज फायनलला बसलो. पहिला आमचा मुंबईला गाडी पळालेली 2 वेळा, गाडी चांगली पळालेली. आमचा असा अंदाज होता का गाडी सरळ रेषेत पळाली तर 100% फायनलला राहू आणि तेच झालं. त्याच नियोजनात गेलो आणि तोच नियोजन सक्सेस झाला आमचा. बैल असल्यामुळे आम्ही 7व्या नंबरचा मानकरी ठेवलो. आता तिथे बोलला तर सगळी फायनलला सगळी टॉपचीच बैल होती. आम्हाला असं वाटलं नव्हतं का आम्ही फायनलला बसू, पण एवढा विश्वास होता, कॉन्फिडन्स का गाडी फक्त सरळ लागली पाहिजे. पैशाचा काहीच नसतो. ही आज विठू माऊलीची मूर्ती आली आहे, हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मित्रांनो, पेडगावचा हिंद केसरी 7व्या क्रमांकाचा माल मिळवणारा बादल आज मुंबईमध्ये वापस आलेला आहे त्याच्या घरी. आणि आज त्याचा कसा प्रवास राहिला या पेडगावच्या मैदानामध्ये तो जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. मला तर वाटतं दादा तिथं पेडगावला आपला बैल पोहोचणं म्हणजे हीच महत्त्वाची गोष्ट असतं आणि तिथं आपला बैल गट सेमी आणि फायनलला राहिला तर कसा त्याचा प्रवास राहिला त्याच्याविषयी सांगा. प्रवास असा राहिला, आम्ही निघलेलो एक दिवस आधी 5 वाजता. बैल 1 वाजता पोहोचला ललगुणला. तिथून 30 किलोमीटर होता. तिथून आम्ही सकाळी 7:30ला बैल भरला. तिथे पोहोचलो. पहिला गट आम्ही 9:30ला काढला. गटाला चांगल्या गाड्या होत्या आणि 1000 गाड्यात फायनलला राहणं ही मोठी गोष्ट आहे. आणि गट पण अंतरात काढला. गाडी सुटीला 1 छकडा लेटच सुटत होती. सेमीला पण लेट सुटत होती गाडी. तिथं सेमीला तासामध्ये जाऊन पण गाडीने निकाल घेतला आणि फायनलला पण गाडी लेट सुटून पण सर्व गाड्या टॉपच्या असून घासाघाशी केली. आम्हाला असा आनंद आहे 1000 गाड्यामध्ये फायनलला राहिलो. आम्हाला खूप आनंद आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला पैरा. आज 8001 महबूब त्याच्यासोबत आपण पैरा केला, कसं काय केलं ते सांगा ना. पहिला आमचा मुंबईला गाडी पळालेली 2 वेळा, गाडी चांगली पळालेली. आमचा असा अंदाज होता का गाडी सरळ रेषेत पळाली तर 100% फायनलला राहू आणि तेच झालं. त्याच नियोजनात गेलो आणि तोच नियोजन सक्सेस झाला आमचा. भरपूर जणांची चर्चा होती महबूब बाहेर जातोय, पण कुठे ना कुठे तुम्ही विश्वास दाखवला महबूबवर. असं काय नाही, बैलाला थोड्या इजा होत्या त्यामुळे बैल बाहेर जात होता. आम्ही दोन्ही बैलांचे कान वेगवेगळे टाकले. आमचा थोडाफार नियोजन लागला कामाला. असा विषय झाला. आम्ही फायनलला पण जे काम तेच द्यायचा प्रयत्न करत होतो, पण थोडं आम्ही पण घाबरलो. त्यामुळे जशी गाडी पळवली तशीच गाडी पळवली. कसा वाटला एक क्षण म्हणजे, कारण वर्षातून एकदा ना येणारा हा पेडगावचा मैदान ज्याच्यासाठी लोक अखंड वर्षभर वाट बघत असतात आणि तो म्हणजे मान मिळवला 7व्या क्रमांकाचा. आज काय कमवलं तुम्ही बादल मुलं, तर हे सिद्ध झालंय की 7व्या क्रमांकाचा माल मिळून सुद्धा तो 1 नंबरच बैल पळतोय आणि तो तुम्ही दाखवून दिला त्याचं नियोजन करतात. नक्कीच. आता आपल्या मुंबईची पूर्ण बैल आणि घाटावरची पूर्ण बैल 1000 गाड्या आहेत. आज पण 1000 गाड्या आहेत. एवढ्या मोठ्या मैदानात आणि हिंदकेसरी पहिलाच दुसरा मैदान बादलचा. पहिल्या मैदानाला कोरेगावला बैलाच्या पायाला लागला होता. तिथे पण गटाला थोडा मार खाल्ला, पण जिथे आम्ही जायत होतो तिथं गट काढत होतो, बैल नव्हता पुरत त्यामुळे आम्ही सेमीला मार खात होतो. आज बैल असल्यामुळे आम्ही 7व्या नंबरचा मानकरी ठेवलो. आता तिथे बोलला तर सगळी फायनलला सगळी टॉपचीच बैल होती. आम्हाला असं वाटलं नव्हतं का आम्ही फायनलला बसू, पण एवढा विश्वास होता, कॉन्फिडन्स का गाडी फक्त सरळ लागली पाहिजे. खूप कमी कालात तुम्ही घडवला हो बादलला. ही सगळी मेहनत माझ्या काकाची आहे. त्यांनी जा घडवलेला आहे. आज 6 महिन्यामध्ये आम्ही 1 नंबर मध्ये खेळतो आणि एवढ्या कमी वर्षात, म्हणजे कमी वर्षात नाही, महिन्यातच 6 महिन्यातच पहिला हिंदकेसरी मैदानाला पहिला हिंदकेसरी बादल ठरलाय. आम्हाला आमच्या गावाचा, आपल्या अंबरनाथ तालुक्याचा अभिमान आहे आणि जितकं तिथं जात होतो पूर्ण म्हणजे आपल्या मुंबईचीच नाही, घाटावच्या लोकांना पण बैल ओळखत होता का पालेगावचा बादल आहे. आम्हाला हा क्षण लय आनंदाचा आहे. या क्षणाची आतुरतेने वाट सर्व लोकच बघतात, पण जो प्रवास राहिला ना तो खूप चांगला राहिला. गाडी कशी आपली पळवली आणि कोणी पळवली, ड्रायव्हर तिन्ही वेळेला कोण कोण होता आपल्या गाडीवर. गाडी मोरगावचा अनु ड्रायव्हर त्यांनी गाडी पळवली. गाडी मस्त चांगली पळवली. काही त्रास बीस नाही झाला. गाडी एकदम
फक्त सुट्टीला थोडी लेट असल्यामुळे गाडी कव्हर करत जात होते अंतर. ड्रायव्हरला पण मजा आली. ड्रायव्हर पण बोलला का गाडी ती एकदम चांगली पळाली. बादल विषयी जेव्हा चर्चा झाली मैदानामध्ये तेव्हा काय वाटलं क्षण कसा वाटला तो? क्षण म्हणजे तो क्षण खूप महत्वाचा होता. जितकं एक नंबरचे बैल होते तिथे सर्वांना आता ती संधी आम्हाला पण भेटेल लवकरच. सर्वजण बोलत होते का बादलचा पायरा आपण करू आणि तो क्षण लवकरच आमच्या आयुष्यात येईल आणि अशीच हिंदकेसरी मैदानं, छोटी मोठी मैदानं बादल गुलालात राहील ही आमची अजून अपेक्षा आहे. म्हणजे आजपासून मोठ्या प्रवासाची सुरुवात झाली बादलची. नक्कीच नक्कीच. कसा बघता मग आता प्रवास आणि सर्व 7 मित्रांची आणि आपल्या घरचं सर्व फॅमिली मेंबर सुद्धा तिथे हजर होतं. आता आम्ही 22 जण होतो मित्रांची साथ आहे म्हणून बैल आजपर्यंत इथं आहे. आणि त्या मेन असतो नियोजन करता आमचं नियोजन करता वीर देसाई आहे, माझे काका आहेत सूरज देसाई, गोरप्याची मुलं आहेत, स्वप्नील पवार झाला, निखिल पवार झाला, संदेश पवार, सगळे यांचं नियोजन आहे. आज घाटावर आम्हाला एक नवीन चेहरा भेटला तर तुम्हाला पुढच्या नियोजनात समजेल. त्या चेहऱ्यामुळे आम्ही आज फायनलला बसलो. म्हणजे कोणतरी आपल्या पाठीशी उभा आता खंबीर साथ म्हणजे आपल्याला असणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि जसं आता हा हिंदकेसरी मैदान झाला, पुढचं नियोजन कसं काय आपल्याला बघायला भेटेल बादलचे? पुढचं नियोजन मोठाच आहे आमचा. 30 तारखेला आता बिनजोडचं नियोजन आहे. अजून 7 तारखेला मैदान पण आहे. चालू आहे मैदानाचं नियोजन. मोठ्या पायऱ्यात 1 नंबरच्या पायऱ्यामध्ये बैल पळेल आणि 100% तिथे गुलालात बैल राहील. स्वतः बैलाचे मालक आपले काका संदीप नाना तिथे नव्हते, पण जेव्हा तुमची चर्चा झाली असेल फोनवर की आपला बैल फायनलला राहिला, त्यावेळेला त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? प्रतिक्रिया म्हणजे आता सर्वांच्या घरच्यात आनंदित होत्या सर्व. विषय असा का नाना आला नाही, इथं बिनजोडला नाना असतो पण इकडे आमचा व्यवसाय आहे, सर्व करायला लागतो, त्यामुळे आम्हीच गेलेलो. म्हणजे कुठं ना कुठं बादलला तेही पण डोळ्यांनी बघितलं असता पलताना पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये, तो क्षण तेही मिस केला म्हणजे कालच्या दिवसाला. नक्कीच नक्कीच. नेक्स्ट मैदानाला तो क्षण काकांना लवकरच बघायला मिळेल. आणि वीर काय सांगशील तू? आज खूप सारी मेहनत तू पण घेतोय आणि या बादल बैलाला जो घडवण्याचा मेन मुद्दा आहे तो तुझ्या हातामध्ये पण आहे. काका नेहमी तुझा उल्लेख करत असते की आज वीर झाला, सूरज झाला, आदित झाला, या सर्वही मिळूनशे हा बादल बैल घडवला आहे आणि सर्वांची साथ सुद्धा असते. दादा मेन कसा असतो, मेन नियोजनाचा असतो. जेव्हा नियोजन आपला परफेक्ट होतो तेव्हा आपली गाडी 100% गुलालात राहत असते. आणि जसं आम्ही मैदानात पोहोचलो आणि वैभवदांचा फोन माझ्याशी झाला, आम्ही भेटलो. मी कधी गेलो नव्हतो त्या मैदानाला, पण जेव्हा मी मैदान बघितला, मी वैभवदाला मैदान बघताच बोललो, दादा आपली गाडी 100% इथे गुलालात राहील. कारण चढ पाठी होती आणि बादल चढ पाठीला 100% चांगल्या जोरात पळतो. मी दादांना मैदान बघताच बोललो का गाडी आपली 1001% गुलालात राहील. आणि कमावलं काय तिथून तुम्ही? दादा ही पैशाचा काहीच नसतो. ही आज विठू माऊलीची मूर्ती आली आहे, हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आज ही बादल मुलं आज ही आपल्या देवाऱ्यात विठू माऊलीची मूर्ती आहे. आज विठू माऊलीच्या आशीर्वादानेच बादल 100% पुढे जाणार आहे. आणि सर्वात मोठा त्याला नाव सुद्धा लागलं आजपासून. आज नुसता बादल नाही तर पालेगावचा हिंदकेसरी बादल म्हणून त्याची ख्याती राहील. आणि असंच पुढच्या मैदानात तो आम्हाला गुलाल मिळवून देऊ, कारण अपेक्षा भरपूर आहेत त्याच्याकडून. कारण तो ज्या वेगाने पळालाय, जेव्हा आम्ही गाडी गटाला घेऊन गेलो ना, गाडी खुल्ला निकाल घेतला गाडीने. जेव्हा बैल आम्ही परत सोडला तर लोक जे जसे मत्तूर बकासूर असे पब्लिक जमते तशी आपल्या गाडीच्या इथे पब्लिक जमते. आणि सगळे बोलायला लागले की आजच्या मैदानाची सगळ्यात टॉप स्पीडला पळणार की हीच गाडी पळणार आहे. पण जेव्हा आम्ही सेमीला पण घेऊन गेलो तरी पब्लिक का सगळ्यात टॉप स्पीडला ही गाडी पळाली. म्हणजे तो आनंद वेगळा झाला आम्हाला का आज बादल मुलं आज आपल्याला कुठेतरी ओळखलं जाते. आणि एवढी चर्चा, भरपूर आनंद म्हणजे एवढा मोठा मैदान. मी तर अक्षरशः आता सांगायचं झालं तर गुरुवारी आम्ही इथून गेलेलो. मी 2-3 दिवस मैदानासाठी म्हणजे एक खायची इच्छा पण नाही काय, असं झालेलं मैदान होतोय कधी आणि गाडी आपली गुलालात बसते कधी. आणि आज तो क्षण आहे, हे खूप आनंद आहे आज. नक्कीच ना. आता जसा आपला हिंदकेसरी बादल झाला, कसं बघता त्याचा पुढचं भविष्य मग तुम्ही? दादा पुढचं भविष्य आता तो सिद्ध करून दाखवतोय. आणि आज आम्हाला समजलं की मोठा मैदान, आम्ही प्रत्येक वेळेला गेलोय गटाला म्हणजे मैदानाला, पण या मैदानाची जो बैलगाडा मालक ज्याची गाडी गटपास झाले
ते एवढे आनंद होते का आम्हाला ते बघून असं वाटत होतं का आपली गाडी पण गटपास व्हावा. आणि तो आनंद म्हणजे गटपास एकदम खुल्ला झाला. आणि म्हणजे एवढा मोठा मैदान मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम बघतोय. आपला बिनजोड तर बघतोय. एवढी पब्लिक मी माझ्या लाईफ मध्ये कधीच बघितलं नव्हतं. आणि वाढदिवस सुनील मोरे दादा यांचा वाढदिवस होता. आणि एकदम खूप चांगला त्यांचा नियोजन. आणि असंच त्यांनी मैदान 100% भरवा. त्यांना पब्लिकचा पण सपोर्ट राहील, सगळ्या गाड्या मालकांचा, चालकांचा, सगळ्यांचा सपोर्ट राहील. आणि त्यांना म्हणजे आज जी गाडी गुलालात झाली आहे ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. सुनील मोरे दादांना वाढदिवसाच्या या गुलालाचा पूर्ण समर्पित त्यांना करतो आम्ही गुलाला. आजचा हा गुलाल तुम्ही सुनील मोरे सर यांना समर्पित केला. कुठं ना कुठं यशाच्या मागे एक त्यांचा सुद्धा हात लागला. आज बादल तिथं पळाला आपला. आता मी बघितलं म्हणजे नाव बघितलं की मैदान सुनील मोरे दादांनी ठेवलंय. पण मी तिथे एवढी लोक बघितली का सुनील मोरे दादा कोण आहेत पण समजत नव्हता. पण जेव्हा म्हणजे आजूबाजूचे बोलायला लागले की हे दादा म्हणजे एवढा मोठा आयोजक आहे एकदम सिंपल. म्हणजे प्रत्येक माणसाने असं म्हणजे शांततेत संयमात राहून असं सगळे आयोजन करावे. म्हणजे कोण बोलणार नाही का एवढा मोठ्या मैदानाचा आयोजक असणार आहे म्हणून. म्हणजे दादांचं खूप नाव आहे तिथे. आणि पेडगाव बोलला तर एक बैलगाडी क्षेत्राची पंढरी मानली जाते. आज तो मैदान त्यांच्या ह्याच्यातून भरला आणि आज आम्ही गुलालाचा मानकरी झालो. चालेल, धन्यवाद. आताच बादल घरी आलेला आहे. आता त्याला विश्रांतीची पण गरज आहे आणि तुम्हाला पण विश्रांतीची गरज आहे. लवकरच मला वाटतं मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी आपला बादल होणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये. दादा 100% आता पुढचा जो पण मैदान मोठा असेल ना तिथं 100% मोठ्या मैदानात बादल 100% दिसणार. चालेल चालेल, शुभेच्छा आणि असंच गुलाब घेत राहा. शून्यातून तुम्ही पुढे आलात आणि माझा तर पूर्ण विश्वास आहे बादलवर की मुंबई बिंजोर आणि घाटावरचं मैदान खूप कमी वेळाने जो बैल गाजवणारा असेल तो बादलच आहे. आणि या पुढच्या त्याला वाटचालीसाठी माझ्या चॅनलकडून नेहमी शुभेच्छा असतील. धन्यवाद दादा. आणि माझे जे म्हणजे मित्र आहेत सगळे रिलेटिव्ह आहेत सगळे माझ्या आमच्या सोबत होते तिकडं. म्हणजे तिकडे एक कशी खायची आपल्यासारखी इकडे व्यवस्था नसते. पण आज सगळे उपाशी राहून आज आमच्या सोबत पाठीशी उभे होते. म्हणजे गावातले होते, कांसईचे मित्रमंडळी होते, कोसगावचे होते. म्हणजे सगळे आमच्या सोबत उपाशी. म्हणजे काय तिथे खाण्याची आपल्यासारखी सोय नव्हती. पण कोणी असं एक हे नाही केला का आम्हाला अशी खाण्याचा काय. सगळे उपाशी आपल्या सोबत होते. पण आमच्या जे परीने झाले ते आम्हाला ते आम्ही उपलब्ध करून दिले त्यांना. त्या एक शब्द पण बोलला नाही. म्हणजे त्यांचे पण एक आभार आहेत का आपल्या सोबत 3-3 दिवस सगळ्यांचे काम धंदे सोडून आपल्या सोबत 3-3 दिवस आपल्या सोबत बैलासोबत येत आहेत. म्हणजे खूप मोठं भाग्य आहे का आज आपल्या सोबत एवढी मोठी आपली मित्रमंडळी आहे. आनंद आहे चांगला. फक्त मला तर वाटतं एक नाद आहे आपल्याला, त्याच्या नादासाठी येतात सर्वजण. नादाची म्हणजे हा नाद 100% लोक जपतायत आणि जपला पण पाहिजे. पण सगळं व्यवस्थित सगळं करून जपला पाहिजे. चालेल, भेटू आता नक्कीच पुढे. धन्यवाद दादा तुमचं देखील. कारण मेन आम्ही तुम्हाला मिस केलं. कारण बादलला जो सर्वात प्रथम चर्चेत आणला तो आमचे मित्र मच्छिंद्र दादा वायले MM ब्लॉग चॅनल त्यांचं नाव आहे. आणि आज तिथे कोणी आमची बाईट न घेता आज तुम्ही फर्स्ट टाइम परत घरी आले डायरेक्ट बाईट घेताय. तुमचे पण मनापासून धन्यवाद. चालेल.